महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बीडीओ समोरच लाचखोर विस्तार अधिकाऱ्यांनी घेतलीये लाच, व्हिडिओ व्हायरल। अधिकारी निलंबित, जाफराबाद पंचायत समितीत खळबळ। जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समितीमध्ये लाचखोरीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। पैशाशिवाय काम नाही आणि लाच घेतल्याशिवाय सही नाही असा कारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणी जाफराबाद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायत बी.ए. चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे डोणगाव येथे 15व्या वित्त आयोगा अंतर्गत नाली बांधकाम व सभागृह फरशी बांधकामाची कामे करण्यात आली होती। या लाच स्वीकारून खिशात घालताना लाचखोर विस्तार अधिकारी कामाचे देयक मंजूर करून त्यावर गटविकास अधिकारी देविदास मगर यांची स्वाक्षरी घेण्यासाठी विस्तार अधिकारी बी.ए. चव्हाण यांनी ग्रामस्थांकडून पैशाची मागणी केली व प्रत्यक्ष रक्कमही बीडीओ समोरच स्वीकारली। खुर्चीवर बसून पैशाची मोजदाद सुरू असतानाचा हा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। प्रशासकीय खुर्चीवर बसून गरिबांचे रक्त पिणाऱ्या आणि मस्टरवर सही करण्यासाठी वसुलीचा धंदा करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर जालन्याचे वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत असा सवाल जनतेतून होत आहे। अखेर सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि डिजिटल पुराव्यांची थेट दखल घेत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी 12 मार्च रोजी धडक कारवाई केली। त्यांनी शासनाची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत विस्तार अधिकारी बी.ए. चव्हाण यांना सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे। निलंबन कालावधीत चव्हाण यांचे मुख्यालय पंचायत समिती मंठा येथे ठेवण्यात आले असून त्यांना गटविकास अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही। तसेच या प्रकरणात त्यांच्या विरुद्ध प्राथमिक चौकशी करून विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी दोषारोपपत्र 10 दिवसात सादर करण्याचे आदेश जाफराबादच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। या धडक कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून जनतेच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे। ज्ञानेश्वर गंगावणे, तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज।